नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जी के मास्टर मराठीवरती. आज विषयावर घेतले तर अर्थशास्त्र, विशेष अर्थव्यवस्था, कर प्रणाली व विकास निर्देशक HDI या प्रश्नसंचावर 20 प्रश्न घेतलेले स्पष्टीकरणासहित. मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असलास तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांना पण शेअर करा. चला, भारताची अर्थव्यवस्था, कर प्रणाली, GST, कर प्रकार आणि मानवी विकास निर्देशक HDI हे स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे विषय आहेत. या प्रश्नामधून मूलभूत संकल्पना क्लिअर होतात आणि वारंवार विचारले जाणारे टॉपिक्स कव्हर होतात. खालील 20 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिले आहेत. सरावासाठी उत्तम आहेत मित्रांनो. चला तर प्रश्न क्रमांक 1 घेऊयात आपला. प्रश्न क्रमांक 1, GDP म्हणजे काय? मित्रांनो, GDP म्हणजे हे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे सकल देशांतर्गत उत्पादन. GDP म्हणजे देशाच्या सीमेमध्ये एका वर्षात तयार झालेली वस्तू व सेवाची एकूण किंमत, त्यालाच GDP म्हणतात. NDP म्हणजे काय? NDP म्हणजे GDP घसरा. NDP म्हणजे GDP घसरा. GDP मधून घसरा डिप्रेशन वजा केल्यावर किती मिळते? तर मित्रांनो, ह्याचं 1 नंबर उत्तर आहे. HDI मध्ये कोणते घटक येतात? HDI मध्ये कोणते घटक येतात? तर ते आरोग्य, शिक्षण, उत्पन्न येतात. HDI जीवनमान, शिक्षण आणि उत्पन्न या 3 घटकावर आधारित असतो मित्रांनो HDI. प्रश्न क्रमांक 4, भारतात GST कधी लागू झाला? भारतात GST कधी लागू झाला? तर तो आहे 1 जुलै 2017 रोजीच लागू झालेला मित्रांनो. GST हा 1 जुलै 2017 पासून लागू झाला. GST हा कोणत्या प्रकारचा कर आहे? GST हा प्रकार कोणत्या प्रकारचा आहे? तर तो अप्रत्यक्ष कर आहे मित्रांनो. अप्रत्यक्ष कर. GST हा वस्तू व सेवावर लावला जाणारा अप्रत्यक्ष कर आहे मित्रांनो. अर्थशास्त्र कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे? अर्थशास्त्र कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे? तर ते सामाजिक शास्त्र आहे. सामाजिक. अर्थशास्त्र हे समाजाशी संबंधित असल्यामुळे सामाजिक शास्त्र आहे मित्रांनो. भारताची अर्थव्यवस्था कोणती आहे? भारताची अर्थव्यवस्था कोणती आहे? तर ती मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारताची कोणती अर्थव्यवस्था आहे? तर ती मिश्र अर्थव्यवस्था आहे. भारतात खाजगी प्लस सरकारी दोन्ही क्षेत्र आहेत म्हणून मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. भारतात खाजगी आणि सरकारी दोन्ही. प्रत्यक्ष कराचे उदाहरण कोणते? प्रत्यक्ष कराचे उदाहरण कोणते? तर ते आयकर. प्रत्यक्ष कराचे आयकर आहे. आयकर थेट व्यक्तीकडून घेतला जातो म्हणून प्रत्यक्ष कर आहे तो. मानवी विकास निर्देशक HDI कोण जाहीर करतो? मानवी विकास निर्देशक HDI कोण जाहीर करतो? तो करतो UNDP करतो जाहीर. HDI UNDP द्वारे प्रकाशित केला जातो मित्रांनो. तृतीयांक क्षेत्र म्हणजे काय? तृतीयांक क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. तृतीयांक क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र हे. सेवा क्षेत्र, बँक, हॉटेल, शिक्षण हे तृतीयांक क्षेत्र आहे. त्यालाच तृतीयांक क्षेत्र असे म्हणतात, सेवा क्षेत्र. JNP म्हणजे काय? JNP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन. JNP म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन आणि JNP प्लस प्रदेशातून मिळणारे उत्पन्न, त्याला JNP म्हणतात. आर्थिक सुधारणा भारतात कधी सुरू झाल्या? आर्थिक सुधारणा हा 1991. आर्थिक सुधारणा भारतात कधी सुरू झाल्या? तर ते 1991ला. 1991 मध्ये उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण सुरू झाले तेव्हा. जागतिकीकरण म्हणजे काय? जागतिकीकरण म्हणजे देशाची अर्थव्यवस्था जगाशी जोडणे. जागतिकीकरण म्हणजे जगात सगळीकडे पसरवणे, जगात संबंध ठेवणे चांगले आपले सगळीकडे दुसऱ्या देशासाठी. ग्लोबलायझेशन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार व संबंध वाढवणे मित्रांनो. व्यापार धंदा सगळ्याबरोबर करणे. अप्रत्यक्ष कराचे उदाहरण कोणते? अप्रत्यक्ष कराचे उदाहरण कोणते? तर ते GST मित्रांनो. अप्रत्यक्ष कर GST. GST हा अप्रत्यक्ष कर आहे. वित्तीय धोरण कोण तयार करते? वित्तीय धोरण कोण तयार करते? तर ते वित्त मंत्रालय करते. वित्तीय धोरण वित्त मंत्रालय. वित्त मंत्रालय कर व खर्च धोरण तयार करते. ऑपरेशन फ्लोड कशाशी संबंधित आहे? तर ते आहे दूध उत्पादन. ऑपरेशन फ्लोड दूध उत्पादन ह्याच्याशी संबंधित आहे मित्रांनो. ऑपरेशन फ्लोड दूध उत्पादन वाढवण्याची योजना आहे ती. HDI चे मूल्य किती दरम्यान असते? HDI चे मूल्य किती दरम्यान असते? तर ते 0 ते 1 दरम्यान असते मित्रांनो. HDI चे मूल्य 0 ते 1. स्कोर 0 ते 1 दरम्यान असतो. अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र कोणते?
अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र हे शेती आहे मित्रांनो. अर्थव्यवस्थेचे प्राथमिक क्षेत्र हे शेती. शेती हे प्राथमिक क्षेत्र आहे. कर सुधारणा समिती कोणती? कर कर सुधारणा समिती कोणती? तर ते केळकर समिती आहे. कर सुधारणा समिती. जी एस टीसाठी केळकर समिती महत्त्वाची होती मित्रांनो. जी मध्ये यस म्हणजे काय? जी यस म्हणजे काय? तर ती सर्व्हिस. यस म्हणजे सर्व्हिस आहे मित्रांनो. आणि गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हे फुल फॉर्म आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स फुल फॉर्म. मित्रांनो, तुमचे 20पैकी किती प्रश्न बरोबर आले ते कमेंट करून नक्की सांगा. आणि पुढला व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे त्याला पण कमेंट करा मित्रांनो. आणि मित्रांना पण शेअर करा. व्हिडिओवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.